नमस्कार, मी डॉक्टर संजीव जाधव आणि मी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे हार्ट लंग ट्रान्सप्लांट सर्जन आणि कार्डिओथोरॅसिक सर्जन म्हणून काम करतो। आजची प्रेस कॉन्फरन्स ही आमचे जे 100% हार्ट ट्रान्सप्लांटचे रिझल्ट्स आहेत त्याच्याविषयी माहिती देण्यासाठी बोलवली होती आणि ह्याच्यातनं जी ऑर्गन डोनेशनची जनजागृती होईल आणि ह्यातनं पेशंट जे हार्ट फेल्युअर आणि लंग फेल्युअरचे पेशंट्स आहेत त्यांना एक आयडिया येईल की असं हार्ट ट्रान्सप्लांट आणि लंग ट्रान्सप्लांट ही एक सोय अस्तित्वात आहे आणि त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत नवी मुंबईमध्ये, जेणेकरून त्यांना फायनान्शियल हेल्प पण होऊ शकते अशी पण आम्ही सोय करून ठेवलेली आहे। तर त्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि बऱ्याच वेळा हे पेशंट्स खूप निराश झालेले असतात वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेऊन। तर निराश न होता जे ॲप्रोप्रिएट डॉक्टर्स आहेत, एक्स्पेशली सर्जन आणि ट्रान्सप्लांट सर्जन, त्यांचा सल्ला घ्यावा, कारण बऱ्याच वेळा हे ट्रान्सप्लांट सर्जनपर्यंत पेशंट पोहोचतच नाहीत। तर ज्यांचं हृदय निकामी झालं किंवा हार्टचं फंक्शन 15-20-25% आहे, ज्यांचं फुफ्फुसं खराब झाले आहेत, ज्यांना होम ऑक्सिजन लागतो आहे, अशा लोकांनी हार्ट लंग ट्रान्सप्लांट सर्जनचं ओपिनियन घेणं फार गरजेचं आहे। आणि आमचं रेग्युलर काम बायपास सर्जरी, व्हाल्व रिप्लेसमेंट आणि हृदयाच्या ज्या कॉम्प्लेक्स सर्जरीज असतात, फुफ्फुसाच्या कॉम्प्लेक्स सर्जरी असतात, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही नवी मुंबई अपोलोमध्ये हे हार्ट लंग ट्रान्सप्लांट करतो। आत्तापर्यंत आम्ही 72 हार्ट लंग ट्रान्सप्लांट मी केलेले आहेत स्वतः, आणि किडनी ट्रान्सप्लांट केलेत आणि भारतातले पहिले 2 गर्भाशय ट्रान्सप्लांट पण केलेत। आणि अनुभव मला बघायला गेलं तर 7000च्या वर हार्ट लंग सर्जरीचा अनुभव आहे आणि वन ऑफ द बेस्ट सर्जिकल रिझल्ट्स विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड असे आहेत। तर याचा नक्की फायदा घ्यावा। हार्ट ट्रान्सप्लांटसाठी साधारणतः 20 ते 25 लाखाचा खर्च येतो, पण त्या खर्चाने खचून जायची गरज नाही आहे, कारण तो खर्च आपल्याला उभा करता येतो। बरेच NGOज आहेत आमच्याकडे आणि तर तो खर्च आम्ही उभा करतो। हृदयविकार वाढण्याचे नेमके कारण काय आणि ते कोणत्या वयोगटात जास्त असतं? नाही, हा जो हार्ट ट्रान्सप्लांटचा सबसेट आहे हा वेगळा सबसेट आहे। हार्ट ट्रान्सप्लांटचा सबसेट असा असतो की कारण कुठलंही असो, काय ब्लॉकेजेस असतील, डायलेटेड कार्डिओमायोपॅथी, जर कुठल्याही कारणाने हार्टचं फंक्शन जर 10, 15, 20, 25% आलं तर त्यांना हार्ट ट्रान्सप्लांटसाठी इव्हॅल्युएट करणं गरजेचं असते, तपासण्या करणं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्जनला भेटणं गरजेचं आहे। बरेच लोक फिजिशियन, कार्डिओलॉजिस्टकडे जातात, पण हा सर्जिकल आजार असल्यामुळे तुम्हाला सर्जनला भेटणं गरजेचं आहे। सोलापूरकरांना काय आव्हान कराल? सोलापूरच्या माझ्या पेशंट, आता सोलापूरमध्ये जे खूप पेशंट्स आहेत, तर माझं एकच हे की सोलापूरमध्ये आणि आपण बघितलं तर थोडं इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये येतात, तर तुम्ही निराश होऊ नका। आपल्याकडे सोय आहे आणि ह्याच्यानुसार आपण खर्चही उभा करू शकतो। आमच्याकडे जे टीम ऑफ डॉक्टर्स आहेत तर ते पूर्णपणे पेशंटला, आता तुम्ही जर बोलला असतात तर तुम्हाला इझिली कळलं असतं की पेशंटला किती पेशंट फॉलोअपला येतात, त्यांना कुठलेही आम्ही चार्जेस घेत नाही। तर सोय प्रचंड आहे, आपल्याला ऑपरेशनसाठी पैसे उभे करता येतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर निराश होऊ नका। थँक्यू।